वसमत तालुक्यातील गुरु पादेश्वर शिवाचार्य महाराज गिरगावकर यांच्या नेतृत्वात येणाऱ्या विधानसभेच्या पार्श्वभूमीवर शपथ प्रामाणिकतेची या बैठकीचे आयोजन करण्यात आलं। जिंतूर फाटा ते वसमत परभणी रोडवरील एका मंगल कार्यालयापर्यंत मोटरसायकल रॅली काढण्यात आली। त्यानंतर या रॅलीचं रूपांतर सभेत करण्यात आलं। आता महाराज आमदारकी लढवणार असल्याचं कळाल्याने त्यांना पाहण्यासाठी आणि ऐकण्यासाठी हजारो भाविक भक्तांनी आपली उपस्थिती लावली। परिवर्तन की यही पुकार आपकी बार संन्यासी आमदार तसेच हर हर महादेवच्या जयघोषात घोषणाबाजी करण्यात आली। यावेळी सर्वच मठाचे मठाधिपती यांनी आपलं मनोगत व्यक्त केलं आणि एकमताने पादेश्वर महाराज यांना येणाऱ्या आमदारकीच्या निवडणुकीत निवडून द्यावे याबाबत सर्वांनी आवाहन केलं। आलेल्या सर्व नागरिकांनी हात वर करून होकारार्थी शब्द दिल्या। यावेळी महिला पुरुष तसेच पदाधिकारी महाराज मंडळी मोठ्या संख्येने उपस्थित होते। यावेळी वसमत विधानसभा लढविण्यास तयार असलेले गुरु पादेश्वर शिवाचार्य महाराज बोलताना काय म्हणाले ते पाहूयात। या ठिकाणी शपथ प्रामाणिकतेची बैठक विधानसभेची खऱ्या अर्थाने आज वसमत विधानसभा 2024 निवडणूक या ठिकाणी निवडणुकीच्या संदर्भात आजची ही बैठक होती आणि या बैठकीच्या माध्यमातून आपण पाहिलं असेल की हजारो संख्येनं या ठिकाणी माता बहिणी तथा माझे बांधव या ठिकाणी उपस्थित होते आणि त्या सर्वांच्या आशीर्वादाने त्या सर्वांच्या सहकार्याने मी येणारी वसमत विधानसभा ही निवडणूक लढवत आहे। आता येणाऱ्या वसमत विधानसभेच्या प्रसंगी सर्वप्रथम इथला जो शेतकरी आहे, शेतकरी, शेतमजूर, कष्टकरी, अल्पभूधारक, गोरगरीब या सर्वांना न्याय कसा मिळेल हे मी पाहणार आहे। आणि खऱ्या अर्थाने आज आपण पाहत असाल शेतकऱ्यांवरती प्रत्येक वेळी अन्याय होत असेल, मग ते पीक विमा असेल, शेतीचे अवजारे असतील त्याचं अनुदान मिळत नसेल किंवा अनेक प्रकारच्या अडचणींना सामना शेतकऱ्याला करावा लागतो। लाईटच्या संदर्भात सुद्धा ज्यावेळी त्याचा डीपी जातो त्यावेळी डीपी घेण्यासाठी सुद्धा त्याला 40-50 हजार रुपये भरावे लागतात। अशी जर अडचण निर्माण होत असेल तर त्या अडचणीवर कुठेतरी मात आली पाहिजे आणि म्हणून येणाऱ्या वसमत विधानसभेमध्ये मी निवडणूक लढवून या शेतकऱ्यांच्या, गोरगरिबांच्या तथा कष्टकरी, अल्पभूधारक या सर्वांच्या प्रश्नांना कुठेतरी स्थगिती होईल आणि इथलं वातावरण एक आनंदमय ठरेल यासाठी मी वसमत विधानसभा निवडणूक लढवतो। आपल्या सर्वांना सांगू शकत नाहीये की कुठल्या पक्षातून आम्ही निवडणूक लढवणार आहे, कारण अजून तशी निवडणुकीची दिशा आज आपण महाविकास आघाडी असेल, महायुती असेल तथा सर्वच पक्ष असतील अजून कुणीच डिक्लेअर केलेली नाहीये। त्यामुळे वेट अँड वॉच आहे, आम्ही लढवणार आणि जिंकणार एवढं मात्र निश्चित।